नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त ज्या वॅकन्सी घेऊन आलेलो आहे बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे दिला जाणार आहे। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 20/9/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता काय लागेल, वयमर्यादा काय लागेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी एकूण 18 वॅकन्सीज निघालेल्या आहेत। या पदासाठी शैक्षणिक अर्हता जी आहे, तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील डिग्री इन BSc म्हणजे पदवीधारण केलेली असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशनची DMLT पदवी म्हणजे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। किंवा या ठिकाणी तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडील निमवैद्यकीय तंत्रज्ञान शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन या विषयातील बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी आणि इन लॅबोरेटरी मेडिसिन पदवीधारण केलेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा व तत्सम परीक्षा 50% गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणं तुम्ही आवश्यक आहे। वयमर्यादा या ठिकाणी 18 ते 33 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। वेतन दरमहा 20,000 रुपये याप्रमाणे तुम्हाला दिलं जाईल। निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। ही जी वॅकन्सी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती टेम्पररी बेसिसवर या ठिकाणी निघालेली आहे। अर्जासोबत आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, वास्तव्याचा पुरावा, आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक किंवा परवाना, वीज देयक किंवा दूरध्वनी वीज देयक इत्यादीपैकी कुठलेही एक डॉक्युमेंट आपण देऊ शकता। ओळख पुरावामध्ये आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पारपत्र, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र यापैकी कुठलेही एक देऊ शकता। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची गुणपत्रिका, उच्च माध्यमिक SSC परीक्षेची गुणपत्रिका, पदवी परीक्षेची गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र असल्यास तुम्ही जोडू शकता। DMLT पदविका उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र जोडायचे आहे। 2 पासपोर्ट आकाराचे अलीकडच्या काळातील छायाचित्रे जोडायचे आहेत। शैक्षणिक अर्हता व अनुभव या संबंधित असलेले इतर कागदपत्रे व अनुभव प्रमाणपत्र आपण अर्जासोबत जोडायचे आहेत। अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।